नमस्कार, स्वागत है आपका SRTV न्यूज नेटवर्क में। मैं हूं आपके साथ शालिनी। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात, तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए SRTV न्यूज नेटवर्क। ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाना न भूलें। यदि आप हमें फेसबुक या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर। यावेळी आपल्यासोबत दिव्यांग बांधव आहे। आपण जे आपल्या महावितरणमध्ये आपली भरती झाली होती, परंतु तुम्हाला ते भरतीमध्ये तुम्हाला वंचित करण्यात आलं, डावलण्यात आलं। नेमकं तुम्ही परीक्षा पण दिली आणि ते तुमच्या ते भरती थांबवण्यात आली। नेमकं काय कारण आहे त्याबद्दल सांगा। महावितरणने 2023ला भरती काढली होती, 5000 प्लस भरती काढली होती। त्यामध्ये दिव्यांगाचे 424 पदांची भरती होती, 4% आरक्षणाची। तर त्यामध्ये काय झालं की कॅटेगरीचे कारण दाखवून जे आहे ना, ते महावितरणने अपंगाचा जो कोटा आहे त्यांची सर्वांची नियुक्ती जे आहे ना थांबवलेली आहे। ते प्रकरण जे आहे ना, ते पुणे आयुक्तालयातून आम्ही केस त्यावरती फाईल केलेली होती। 3 महिने झाले त्या गोष्टीला, अजूनपर्यंत त्याच्यावर कुठलाही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही आणि या लोकांच्या नियुक्त्या थांबवलेल्या आहेत। नियुक्तीमध्ये किती लोकांचा आपला हे होता, समावेश होता, आणखीन किती कोटा होता त्याबद्दल सांगा। 424 जागा होते सर पूर्ण। हां, 424 पैकी 412 सिलेक्ट विद्यार्थी व्हायले, तर 412 पर्यंत आता एकाही विद्यार्थ्याला जॉईनिंग मिळेल नाही आतापर्यंत। आणि हे निकाल लागून आमचे 3 महिने झाले। ओपनवाले अदर कॅटेगरीवाले सिलेक्शन बी झाले, त्यांना 3-3 महिन्याच पेमेंट पण पडले, पण आमचे दिव्यांग बांधवांना अजून जॉईनिंग मिळालं नाही। तर आमचं पुणेमध्ये केस चालू आहे। आम्ही 3 मीटिंग अटेंड केलेल्या आहे तिथल्या, आणि तिथले आयुक्तालयांची आईन आमचा निकाल अंतिम टप्प्यात बदली झालेली आहे, तरी तिथे नवीन आयुक्तालयांना पदभार स्वीकारला नाही। तर आमचे दिव्यांग मंत्री अतुलजी साहेबांना एवढी विनंती आहे की तिथले आयुक्तांची तात्काळ नियुक्ती करावी आणि आमचा प्रश्न संदर्भात तात्काळ आम्हाला उत्तर मिळावे। वारंवार आपलं प्रतिनिधी मंडळ गेलं आणि निवेदन पण दिलं, तो काही तोडगा निघालेला नाही म्हटलं नाही तोडगा। आता तुम्ही इथे विधानसभेला इथे आलेला आहे हिवाळी अधिवेशनमध्ये। सर, आम्ही सकाळी अतुलजी साहेब यांच्या बंगल्या रवी भवन इथे गेले असताना त्यांचा बंगला 21 नंबर इथं आम्हाला 9 वाजता त्यांची अपॉइंटमेंट घेतलेली होती, पण आम्ही तिथे 8:30 वाजता हजर असताना पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या PIयांनी आम्हाला बाजूला डावलून त्यांची गाडी बाजूला काढून देण्यात आली आहे व आमचा सविस्तर मुद्दा समजून घेतला नाही मंत्र्यांनी। तर आमची साहेबांनी फोनवर बोलणं केलं त्यांच्या, आणि आम्ही अपॉइंटमेंट घेतली त्यांची। तरी आमचं म्हणणं आहे की अतुलजी साहेबांनी दिव्यांग खाते त्यांच्याकडे असल्यामुळे, आणि आमचे दिव्यांगाचे सचिव तुकारामजी मुंडे साहेब हे सगळे यांच्यात वरिष्ठ अधिकारी आहेत, तरी यांच्याशी अतुलजी साहेबांनी संपर्क साधून आमच्या दिव्यांग 412 जणांचा निकाल त्वरित देण्यात यावा अशी आमची त्यांना मागणी आहे। आता आपली आणि आमचे सर कार्तिकजी रावकर सर आहे की स्नेही, आता आपली मागणी काय आहे शेवटी त्याबद्दल 412 सर मागणी अशी सर आमची जे काही 412 मुलांचे सेक्शन झालेले आहे त्या मुलाला लवकर समजा तात्काळ नियुक्ती देण्यात यावी, आणि त्याला विशेष करून आता ते आम्ही नियुक्ती जर झाली समजा तर जे मेडिकल होत असतं ते मेडिकल पत्र देऊन टाका आम्हाला डायरेक्ट काय आम्हाला मोकळं करा डायरेक्ट काय। आम्ही 3 महिने फिरतोय ह्या मंत्री मग त्या मंत्री कोणी मंत्री कोणी दखल घालताय नाही आमची काय, मग जाव कुठे काय नाही मागं 3 महिन्यापासून तुम्ही लढा देता, तुम्हाला रिझल्ट मिळालेला नाहीये। आता जे शासन प्रशासनला आहे तुम्ही म्हणजे काय कालावधी दिली म्हणजे तुमचे तोडगा निघाला पाहिजे त्याबद्दल कालावधी मी सर आम्ही याच्याकरता आज इथं कालपासून आलेलो आहे की बाबा जेणेकरून आम्ही अतुलजी साहेब किंवा तुकाराम मुंडे साहेब यांची आम्ही भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण आता आमच्या मित्रांनी सांगितलं की अतुल साहेबांना आम्हाला वेळ द्यायला नाही आज काय। तर आमचा असा विषय आजचा बाबा की आज आम्हाला त्यांनी भेट द्यावी, जेणेकरून आमचा प्रश्न आम्ही त्याला मांडू काय तर, आणि जे आयुक्त जे बदली हल्ली जे नवीन आयुक्त आले बाबा त्याला तावडा निर्णय द्यायला लावा डायरेक्ट काय बस। आम्हाला आमची नियुक्ती मार्ग मोकळा डायरेक्ट काय, बस आमची हीच मागणी राहणार काय नसता पुढील आम्ही आमची दिशा ठेवणार डायरेक्ट काय। पुढचे काय पाऊल राहणार तुम्हाला निश्चित वेळेत भेटलं नाही तुम्हाला सर पाऊल मग आम्ही सर आता जाऊन बसणार डायरेक्ट पुणे आयुक्तालयात जाऊन बसणार, आणि जोपर्यंत आम्हाला आमची नियुक्ती भेटत नाही किंवा आमचा निकाल लागेल नाही तोपर्यंत आम्ही तिथे हटणार नाही काय कुठं पुणे आयुक्त कार्यालयामध्ये। शेवटी प्रशासनाला आपण काय मेसेज देऊ इच्छितो? मॅसेज सर आम्ही हेच विनंती आमची प्रशासनाला जे खरे दिव्यांग रोडवर भांडतायत त्यांची प्रशासनाला दखल घेता येत नाही, आपण एवढाच मेसेज देतो। आणि जे दिव्यांग नसताना अतिरिक्त हे घेत आहे फायदा, त्याचा फायदा आपल्या बोगस प्रमाणपत्र दिव्यांगामध्ये खूप वाढलेला आहे। जे खरे दिव्यांग आहे ते बाहेर हिंडत आहे आणि जे डुप्लिकेट आहे ते फायदा घेते संधीचा। संपूर्ण चौकशी होऊन तुम्हाला न्याय मिळावा ही आमची मागणी आहे सर। 412 दिव्यांगांना नियुक्ती देण्यात यावी तात्काळ। ठीक आहे, चला आता ठीक आहे, झालं तुमचं सर कार्तिक भाई 2 शब्द बोलतो की
यावेळी आपल्यासोबत आहे कार्तिक लारोकर, आपण एक सामाजिक कार्यकर्ता आहात. आणखी हे जे दिव्यांग भाऊ जे आहे बांधव ते लढा देत आहे. आपलं त्यांची नियुक्ती काही झालेली नाही, भरती झाली नाही आणि आपण त्यांचा पुढाकार घेत आहे. तर आपण काय बोलू इच्छितो यांच्याबद्दल? मला जे करून मला माहिती पडलं यांचे काही संपूर्ण महाराष्ट्रातून हे आलेले आहे. आज कोणी कोल्हापूरतून आलेलं आहे, कोणी अमरावतीतून आलेलं आहे, कोणी मुंबईतून आलेलं आहे, कोणी पुण्यातून आलेलं आहे. मला असं वाटते की आज आपण बघू शकतो की आज सामान्य जनताचा जो प्रश्न दूर राहिलेला आहे. आज दिव्यांग लोकांचाच प्रश्न जेव्हा सॉल्व नाही होऊ शकत, त्यांना 2 दिवसापासून ते नागपूर शहरामध्ये आज आहे, अधिवेशन जेव्हापासून चालू तेव्हापासून ते नागपूर शहरामध्ये आलेले आहे. लेकिन त्यांना मान्य मी कॅबिनेट मंत्री श्री भरत शेठ घोगाले जी यांचे थ्रू पण त्यांना फोन लावलेला आहे की अतुल सावेजींना त्यांचे जो मंत्री आहे अपंग यांचे त्यांना पण जाणकारी दिली. लेकिन ते करून पण त्यांनी 2 दिवसापासून त्यांना टालोटाल करत आहे की त्यांना घुमवत आहे की त्यांना 2 दिवसापासून त्यांना भेटू नाही देत आहे. आम्हाला हेच वाटते की आज महाराष्ट्र शासन कोणत्या प्रकारे शासन आपलं चालवत आहे, जो प्रकारे दिव्यांग लोकांना सुद्धा न्याय मिळून राहिलेला आहे. आमचं एकच मागणी आहे की माझ्याकडून आमचे सर्वांच्या टीमकडून एकच मागणी आहे की यांना लवकरात लवकर न्याय मिळावे. यांच्याकडे जो 40% जो डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे ते सुद्धा त्यांच्याकडे आहे. सर्व काही झालेलं आहे तेव्हा पण त्याचे सुद्धा त्यांना न्याय नाही मिळत आहे. मी एकच माननीय मुख्यमंत्री जो आपल्या क्षेत्रातले आहे नागपूर शहराचे आहे त्यांना पण आवाहन करते की आपण लवकरात लवकर हे विषयावर तर त्यांना लवकरात लवकर त्वरित भरती होऊन यांना न्याय मिळाला सखोल चौकशी पण नाही तर मग काय सर्व जनता नागरिक यांना पाहूनसनी आंदोलन करणार. जे घोळ झाला त्याची सखोल चौकशी चौकशी झाली पाहिजे लवकरात लवकर.